गेलो की दुर्गा झाली गौरीमध्ये खूप ऍक्ट्रेस होत्या ज्या आता सगळ्याच छान छान काम. तेव्हा आम्ही नुसतेच मुली होतो, आता ऍक्टर्स आहोत सगळ्या. हो, म्हणजे सुकन्याताई होत्या, मला वाटतं सुकन्या कुलकर्णी, प्राजक्ता कुलकर्णी, शिल्पा नवलकर, उर्मिला मातोंडकर, निशिगंधा वाड आणि भरपूर, म्हणजे अजूनही जे आमच्यापेक्षाही लहान पिढी होती, म्हणजे आम्ही समजा एक 13 वर्षाच्या वगैरे होतो, 13-14 वर्षाच्या झाल्या, तर लहान 5-6 वर्षाच्या ज्या मुली होत्या त्याही आता आजच्या काळात ऍक्टर्स आहेत. एक आहे अपर्णा म्हणून आहे, ती आहे ऍक्टर आहे. आपला हा लाला देशमुख, श्रीरंग देशमुख, तो ऍक्टर, त्याची बायको ऍक्टर सीमा देशमुख. हा, ते आज सगळे ऍक्टर झाले ना. ते आम्ही सगळे लहानपणापासून असेच, म्हणजे दुर्गा झाली गौरीतूनच बाहेर आलो. त्याचे काही किस्से आहेत, काही तुम्ही शोज करायचा त्याचे काही किस्से आहेत? किस्से म्हणजे आम्ही 13-14 वर्षाच्या किंवा 12-13 वर्षाच्या मुली, आम्हाला जबाबदारी असायची की आमच्यापेक्षा लहान लोकांना आम्ही सांभाळायचं. म्हणजे आम्ही लहान, आमच्यापेक्षा अजून लहान मुलांना आम्ही सांभाळायचं. त्यामुळे जेव्हा पण आउटडोअरला बस जायची ना, तर 2 बसेस असायच्या, एक लहान मुलांची बस, एक मोठ्यांची बस, असं काहीतरी एक ठरलेलं असायचं. आणि मग उतरलं की सगळे उतरले का सगळ्यांच्या बॅगा घ्या, हे ते वगैरे सांभाळा वगैरे, ते झालं. आणि एकदा आम्ही असंच कोकणात गेलो होतो, आणि कोकणातले बरेच असे प्रयोग करता करताना एके ठिकाणी मस्त आमरस बेत होता, आणि सगळे एवढे खुश झालो होतो ना आम्ही, अरे वा आमरस. आणि लहान असताना कळत नाही ना किती खायचं, 1 वाटी खायची, 2 वाटी खायची, हे झपाझप सगळ्यांनी मारले, खूप खाल्ल्या सगळ्यांनी आमरस. आणि जे काही लाईन लागली ना बाथरूमच्या बाहेर सगळ्यांची, नकळतपणे सगळ्यांना लूज मोशन झाले होते. कारण ते उन्हाळ्याची ती ट्रिप असते, उन्हाळ्यात मी आंबे खाता, आणि किती खायचं, आई बाबा नव्हते ना कोणी कंट्रोल करायला, त्यामुळे बेधून तर सगळ्यांनी खाऊन घेतले. आणि सगळे बाथरूमच्या बाहेर लाईन लावून उभे होते. अशी एक ती मजेशीर गोष्ट होती. दिल्लीला आम्ही प्रयोग केला होता, त्यातही खूप मजा आली होती. कारण दिल्ली म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदाच सगळेजण आम्ही जाणार होतो, तर खूप एकमेकांची काळजी घेऊन, आणि आम्ही आमचं असं म्हणजे खूप स्ट्रॉंग होतो, सगळे एक फॅमिली सारखं आम्ही फिरायचो. म्हणजे 75 लोक, सगळे फॅमिली होते. आणि आमचे गाईड म्हणजे कोण, सुलभा देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, ह्या आमच्या म्हणजे ह्या होत्या, काय म्हणतात, गुरुच्या लेवलला होत्या. एक संध्या पुरेच्या होती आमच्या बरोबर, त्या आता गुरुच्या लेवलला आहेत. सुरुवातही अशाच, जशा आम्ही त्यांना पाहिलंय किंवा मी प्रत्यक्षही भेटले, त्यांच्याशी बोलले, की शांत आणि बोलायच्या. हो, अगदी शांतपणे. आणि आम्ही आता लहान मुलं ना, सगळेच ओरडाओरडा मस्ती करणार, तुम्ही शांत होणार आहात का मी चिडू? नाही, चिडू नका सांगा, चिडू नका. सुलभाताई. आणि रोहिणीताई तर एकदम असं त्यांचं हसणंच असायचं ना, प्रसन्न करून टाकायचं वातावरण. आणि निनाद होता, निनाद त्यांचा मुलगा, सुलभाताईंचा मुलगा निनाद देशपांडे, जो आज ऍक्टर आहे, तोही तेव्हा आमच्या बरोबर लहान मुलांसारखाच होता तो. तर असा एक छान ग्रुप झाला होता. आणि त्यातले ऍटलिस्ट निम्मे लोक तर सगळेच ऍक्टर्स आहेत आता आजच्या काळामध्ये. छान ग्रुप होता, म्हणजे मजा आली होती त्याची दुर्गाची.